नमस्कार मंडळी. तर जगाच्या पाठीवर भरपूर साऱ्या देशांमध्ये सर्वात जास्त प्रेम कुठल्या प्राण्यांवर करत असतील तर ते म्हणजे आहे डॉग आणि कॅट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत डॉग बद्दल. तर जर्मनीमध्ये सुद्धा प्रचंड अशी लोक आहेत जी डॉग्सवर प्रचंड असं प्रेम करतात. तर भरपूर सारे लोक इथे डॉगला पाळतात. तर त्याबद्दलच्या काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर जर्मनीमध्ये आल्यानंतर सर्वात छान अशी गोष्ट कुठली मला वाटली असेल तर ती म्हणजे इथे स्ट्रीट डॉग्स नसतात. तर मी भारतामध्ये असताना खूप जास्त रस्त्यावरील कुत्र्यांना घाबरायचे आणि बऱ्याचदा ते आपल्याकडे स्टेअर करायचे. आपण चालत असू, कुठे असू तर बऱ्याचदा अटॅकही होतो. खूप सारे केसेस देखील येतात. त्याच्यामुळे माझ्या मनात स्ट्रीट डॉग्स बद्दल प्रचंड भीती आहे. तर इथे आल्यानंतर तुम्हाला कुठेही जाताना स्ट्रीट डॉग्स दिसत नाहीत. म्हणजे जे डॉग्स असतात त्यांची ओनर देखील त्यांच्यासोबत असतात. त्यामुळे ते जे डॉग्स असतात ते वेल ट्रेन असतात आणि तुम्हाला त्यांची इतकी भीती वाटत नाही. तर ही गोष्ट मला प्रचंड जर्मनी मध्ये आवडते. तर डॉग्स बद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण मुद्देसूद ऐकूया म्हणजे आपल्याला अजून छान ऐकायला मजा येईल. नंबर 1 तर इथे जे डॉग्स असतात, तर ते वेल ट्रेन असतात. तर ते ट्रेन करण्यासाठी तुम्ही घरगुती ट्रेनिंगही तुम्हाला इथे अवेलेबल असते. म्हणजे तुम्ही घरीही ट्रेन करू शकतात किंवा जो ओनर असतो, तो स्पेसिफिकली जे क्लासेस असतात ट्रेनिंगसाठीचे, तर तिथे 2-3 महिने जाऊन ट्रेनिंग घेऊ शकतो. त्यानंतर तुम्ही आपल्या डॉगला ट्रेनिंग देऊ शकता आणि तुमचा डॉग वेल ट्रेन होऊ शकतो. आणि इथे डॉगला वेल मॅनर्ड असणं, वेल ट्रेन असणं खूप जास्त महत्वाचं आहे. जर पब्लिक प्लेसमध्ये आपण काही सांगितलं आपल्या डॉगला आणि ते त्याने ऐकलं नाही किंवा काहीतरी चुकीचं झालं, तर लोकं तुम्हाला स्टेअर करतील आणि ते अशा पद्धतीने बघतात, की तुम्ही तुमच्या डॉगला ट्रेन नाही करू शकत, मग तुम्ही का पाळलाय असं. म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे इथे आणि लोकं असं खूप कॉन्शियस असतात, की आपला डॉग वेल ट्रेन असावा, त्याने सगळं ऐकलं पाहिजे, व्यवस्थित राहिलं पाहिजे, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही. नंबर 2 तर इथे डॉग्सचा इन्शुरन्स असतो. तो कंपल्सरी आहे इथे घेणं. विदाऊट इन्शुरन्स इथे तुम्ही डॉग पाळू शकत नाही. तर त्याचे काही-काही दिवसांनी चेकअप्स देखील होतात. त्यांना व्हॅक्सिन्स देखील असतात. तर त्यांचा हेल्थची पूर्णपणे काळजी घेतली जाते आणि जी गोष्ट प्रचंड भारी आहे. तर विदाऊट इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स तुम्ही डॉग घरी पाळू शकत नाही. नंबर 3 तर काही-काही डॉग्स जे आहेत, तर त्यांना इथे टॅक्सेस पे करतात. तर त्याचे काही लॉज आहेत परत तर त्या लॉजमध्ये काही डॉग्स टॅक्स पे करतात आणि टॅक्स पे करत असतील, तर त्या डॉगच्या बेल्टवर किंवा असं काही कुठे असा सिम्बॉल असतो, जिथे जेणेकरून कळतं, की ही इज पेइंग टॅक्सेस फॉर द कंट्री. तर कूल गोष्ट आहे ही पण. तर हे काही रूल्सनुसार असतं. तर पर्टिक्युलर टाइपचा तुम्ही डॉग घेतला, तर त्या डॉगसाठी टॅक्सेस असतात. असे काही रूल्स आहेत. त्याबद्दलची इन्फॉर्मेशन मला नीट माहीत नाही. पण काही पर्टिक्युलर रूल्समध्ये असाल, तर आपल्याला टॅक्सेस पे करावे लागतात. नंबर 4 तर इथे तुम्ही डॉग्सला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये आपल्यासोबत ट्रॅव्हल करू शकतात. तर मी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं असं, की मी ट्राममध्ये बसली आहे आणि डॉग आला आणि तो लिटरली मी खरंच खूप घाबरते. तर तो येऊन माझ्या शेजारी बसला, पण त्याने काहीही केलेलं नाही. त्याचा ओनर त्याच्यासोबत होता. ओनरला कळलं, की मी थोडी घाबरतीये, तर त्याने त्या डॉगला थोडंसं दूर नेलं. पण आता थोडी वर्ष झाली आहेत, तर हळू माझी भीती थोडी कमी होत चालली आहे. पण खूप जास्त डॉग फ्रेंडली कंट्री आहे ही. कारण पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये तुम्ही कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे असतं तिथे तुम्ही डॉगला नेऊ शकता. जे खरंच खूप छान आहे. म्हणजे तुमचा डॉग एकटा घरात राहणार नाही किंवा तुमच्यावर ते संकट नाही येणार, की आता मला हे काम करायचंय, तर डॉगला कसं मी करू? तर तुम्ही डॉगला घेऊन आरामात कुठेही ट्रॅव्हल करू शकता. नंबर 5 तर ही इतकी डॉग फ्रेंडली कंट्री आहे, तर इथे डॉगला तुम्ही ट्रेनमध्ये तर नेऊ शकता, जसं मागच्या पॉइंटमध्ये सांगितलं. तसंच तुम्ही काही ऑफिसेसमध्ये सुद्धा डॉग अलाउड असतो. तर आतापर्यंत मी 2 कंपनीमध्ये काम केलंय जर्मनीमध्ये आणि माझ्या दोघं कंपनीमध्ये डॉग आणणं अलाऊ आहे. तर जे डॉग ओनर आहेत, जे वर्किंग आहेत आणि घरी त्यांना सांभाळायला कोणी नाहीये, तर मग ते डॉगला घेऊन येतात. कारण डॉगला घरी एकटं ठेवणं सुद्धा इथे अलाउड नाहीये. तर मग ते डॉगला ऑफिसमध्ये घेऊन येतात आणि काही-काही शॉप्समध्ये सुद्धा डॉग्स अलाउड असतात. फक्त डॉग अलाउड नसतात ते म्हणजे सुपरमार्केट आणि ड्रग रिलेटेड शॉप म्हणजे मेडिसिन, मेडिकल रिलेटेड शॉप्स तिथे अलाउड नसतात. तर तिथे त्यांना बाहेर आपण टाय करू शकतो त्यांचा जो बेल्ट आहे आणि नंतर आपण शॉपिंग करून आपण येऊ शकतो. पण ऑफिसेसमध्ये अलाउड आहे, काही-काही शॉप्समध्ये सुद्धा डॉग अलाउड आहे. तर खूप जास्त डॉग फ्रेंडली कंट्री आहे आणि ऑफिसमध्ये डॉग अलाउड आहे म्हणजे खूप जास्त छान गोष्ट आहे ही. जे डॉग प्रेमी आहेत, तर ते आपलं काम हे करू शकतात आणि आपल्या प्राणीला सुद्धा छान असं पाळू शकतात.
तर नंबर 6, इथे काही अशा संस्था असतात, जिथे भरपूर सारे डॉग्स असतात, वेगवेगळ्या जमातीचे डॉग्स असतात. तर ते तुम्ही अडॉप्ट करू शकतात आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण अडॉप्शनची एक प्रोसेस असते. ती फॉलो करून तुम्ही डॉग तिथून अडॉप्ट करू शकतात. नंबर 7, तर जर्मनीमध्ये आता भरपूर साऱ्या कंट्रीज जवळ-जवळ आहेत म्हणजे युरोपमध्ये. तर शेंगेन कंट्रीज. तर बऱ्याचदा असं असतं, की आपण बऱ्याचदा असं असतं, की आपण ट्रॅव्हल करत असतो. तर देश बदलल्यानंतर त्या डॉगचा सुद्धा पासपोर्ट आपल्याला लागतो. म्हणून त्याचा एक पासपोर्ट काढावा लागतो. तर जेव्हा तुम्ही एका कंट्रीहून दुसऱ्या कंट्रीमध्ये तुम्ही नेत असतात, तर त्या पासपोर्टची गरज आहे. म्हणून इथे डॉगचे पासपोर्ट काढणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण त्यांना युरोपमध्ये फिरवू शकतो आणि आपण ते डॉक्युमेंट दाखवू शकतो. नंबर 8, तर जर्मनीमध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला पार्क्स बघायला मिळतील. तर तुम्ही जिथे राहत आहात तिथे इझिली वॉकिंग डिस्टन्सवर तुम्हाला पार्क मिळतात. तर इथे काही-काही पार्क्समध्ये स्पेसिफिक असा एरिया असतो. सर्वच पार्क्समध्ये आपण नाही म्हणू शकत, पण बऱ्याचशा पार्क्समध्ये तुम्हाला हे सापडतील. तर स्पेसिफिक एरिया आहे, जिथे तुम्ही त्या डॉगचा बेल्ट काढू शकता. तिथे अजून दुसरे लोकं असतात, ज्यांचे डॉग्स असतात, ते सगळे येतात. ते डॉग एकमेकांसोबत खेळतात. किंवा तुम्ही तिथे डॉगला बेल्ट सोडून त्याला जसं खेळायचंय, जसं राहायचंय, त्याचे दुसरे फ्रेंड जे डॉग्स असतील त्याच्यासोबत खेळायचं तसं तो खेळू शकतो. तर असे डेडिकेटेड डॉगसाठीचे पार्कमध्ये प्लेसेस असतात. तिथे आपण आपल्या डॉगला नेऊ शकतो. नंबर 9, तर ही खूप जास्त इंटरेस्टिंग फॅक्ट आहे डॉग्सबद्दलची. तर इथे जर्मनीमध्ये डॉग्सने कुठे आपण त्याला वॉक करवत असू किंवा कुठे आपण त्याला मार्केटला घेऊन गेलो किंवा कुठेही आणि त्याने मध्येच पॉटी केली, तर इथले जे ओनर असतात ते त्यांच्यासोबत ग्लोव्हज कॅरी करतात. तर त्या ग्लोव्हज ते घालतात. त्याच्यानंतर ती पॉटी तो ओनर स्वतः उचलतो आणि ग्लोव्हज सोबत काढून जागोजागी इथे डस्टबिन्स असतात, त्या डस्टबिनमध्ये तो थ्रो करतो. तर ही गोष्ट मला प्रचंड आवडते. आपल्याला जर आवड असेल प्राण्यांची, तर त्याची परिपूर्ण काळजी घेण्याचं काम हे ओनर करतात आणि ही प्रचंड छान गोष्ट आहे आणि हा लोकांचा जो क्लीननेसकडे घेऊन जो ॲटिट्यूड आहे ना, तो खरंच खूप छान आहे. म्हणून हा देश ॲक्चुअली खूप क्लीन असा आहे. त्या लोकांना त्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही आणि ते लोकं ते खूप छान पद्धतीने करतात आणि ते थ्रो करतात. तर जेणेकरून म्हणजे कंट्री ही खूप छान अशी क्लीन राहते. तर ही फॅक्ट प्लस त्या लोकांची त्याबद्दलची मेंटॅलिटी ही मला खूप प्रचंड आवडली. नंबर 10, तर सुपरमार्केट्समध्ये किंवा डेडिकेटेड असे काही स्टोअर्स जिथे एक पर्टिक्युलर असा सेक्शन्स असतो, जिथे डॉग, कॅट असं त्यांच्यासाठीचं फूड, त्यांच्यासाठीचं सामान, जे काही त्यांना लागतं, असे प्रचंड छान-छान, क्यूट-क्यूट गोष्टी तिथे असतात. आपण इमॅजिनही नाही करू शकत अशा-अशा गोष्टी त्या डॉगसाठी तिथे असतात. आणि बऱ्याचशा आपण तिथे शॉपिंग करू शकतो आणि आपल्याला जे पाहिजे आपण ते घेऊ शकतो. फार जास्त ईझी आहे त्यांचं फूड घेणं, त्यांचे कपडे घेणं. कारण ते इझिली सुपरमार्केट्समध्ये किंवा डेडिकेटेड स्टोअरमध्ये असे वेगवेगळे सेक्शन्स असतात, तिथून आपण घेऊ शकतो. म्हणून आपल्याकडे डॉग असेल, आपल्याकडे प्राणी असेल, तर मग त्याच्यासाठी फक्त एका कुठेतरी जावं लागेल, कुठून तरी ऑनलाईनच भेटेल असं नाहीये. खूप इझी हँडली म्हणजे इझिली आपण जाऊन आपण सगळं त्यांचं सामान इथे घेऊ शकतो. कारण प्रचंड लोकं इथे खूप सारे लोकं डॉग प्रेमी आहेत. तर बऱ्याचशा लोकांना त्याची गरज भासते. तर त्याचं एक पर्टिक्युलर सेक्शन त्यांनी डीएममध्ये, सुपरमार्केट्समध्ये काढून ठेवली आहेत आणि तिथे सर्व प्रकारचा सामान त्यांचा मिळतो आणि आपण आपल्या डॉगसाठी घेऊ शकतो. तर आशा करते, की ह्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स ऐकून तुम्हाला पण मजा आली असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करा, की तुम्हाला कुठली फॅक्ट जास्त इंटरेस्टिंग वाटली आणि अशाच छान-छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.